मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश अभिला म्हणतो, मी 2 वर्ष लग्न पुढे ढकलू का, कारण तुझ्याशिवाय इथे लग्नाला मजाच नाही येणार. त्यावरती अभि म्हणतो, नको. तू आरोही म्हणते, खरंच आपण 2 वर्ष लग्न पुढे ढकलूयात आणि माझी थांबायची सुद्धा तयारी आहे असं ती सर्वांना सांगते. त्यावेळी कांचन म्हणते, अजिबात नाही हा, आता मुहूर्त पुढे ढकलायची गरज नाही. अभि तू लवकर ये, बघ यशचं लग्न होणं आता तुझ्याच हातात आहे. अभि म्हणतो, आजी पुन्हा तू कारण शोधू नकोस, मला इथे थांबवावं यासाठी तू अशी करतीये. त्यावेळी अभि आता खूप इमोशनल होतो, ईशाकडे पाहतो आणि तिला जवळ ये असं म्हणतो. ईशा आता येत नाही, तो म्हणतो ये ना ग. त्यावेळी ईशा पुढे येते, त्याच्याजवळ जाऊन बसते. तेव्हा तो ईशाच्या नाकाला हात लावत म्हणतो, माझी एकुलती एक, नाकावर राग असलेली छोटूशी बहीण. तेव्हा ती विचारते, माझ्यासुद्धा तू आठवणी घेऊन जाणार आहेस का. अभि म्हणतो, नाही ग, अगं मला तुला त्रास द्यायला खूप आवडतं. त्यावेळी ईशाने लहानपणी जी अभिसाठी राखी बनवलेली असते स्वतःच्या हाताने, ती राखी आता अभि दाखवतो आणि म्हणतो, ही राखी मी घेऊन चाललो आहे. त्यावेळी ईशा म्हणते, नको रे, ती चांगली नाही आहे राखी. तेव्हा तू कोणतीही दुसरी कितीही महागडी राखी आणली तरीही या राखीपुढे ती फिकी असणार आहे, कारण माझ्या बहिणीने स्वतःच्या हाताने ही माझ्यासाठी राखी बनवली आहे असं आता अभि म्हणतो. आता दोघेही गप्पा मारू लागतात. तेव्हा सर्वांचे डोळे अगदी भरून येतात. अभि म्हणतो, मी 1-2 राखी पौर्णिमेला इथे नसेल, तू माझ्यासाठी राखी नक्की पाठवणार ना. तेव्हा ती विचारते, प्रश्न आहे का, पण तू माझ्यासाठी गिफ्ट पाठवायचा हा तिकडे. तेव्हा तो म्हणतो, वेडाबाई नक्कीच तुझ्यासाठी मी गिफ्ट पाठवणार, पण तू सुधर ग बाई जरा, असं म्हणून तो तिला सांगतो. त्यावेळी ती म्हणते, कधीच नाही. अरे मी जर सुधारले, घरातल्यांसारखी वागायला लागले, तर मग माझ्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला, तूच सांग आता मला. तू तरी आता कुठल्या आठवणी जपणार, कारण भावाला निरोप देताना गिफ्ट मागणारी बहीण हे आठवून तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येईल ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, हो नक्कीच येईल. ईशा त्याला मिठी मारते. दोघेही खूप रडत असतात. तर अभि हा कांचन आणि आप्पांचा त्या दोघांच्या लग्नाचा फोटो कांचनला दाखवत म्हणतो, आजी हे बघ तुमच्या लग्नाचा फोटो, याचीच प्रेरणा घेऊन आता मी पुढे जातोय. म्हणजे हा फोटो पाहिला ना तर मलाही जरा मोठं झाल्यासारखं वाटतं. आजी तुमचा जसा आदर्श ही पिढी घेतीये, आमची पिढी घेतीये, तसा आमचा पिढी घेईल का. त्यावेळी कांचन म्हणते, हो नक्कीच घेईल. अभि आता जातो, कांचनच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि खूप रडत असतो. त्यावेळी म्हणतो की आजी माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत. त्यावेळी आता कांचन म्हणते, माणूस म्हटलं की चुका ह्या होणारच आणि चुकीतूनच माणूस शिकतं बाळा, तू काळजी करू नकोस, कारण तू खूप हिम्मतवान आहेस आणि तू काहीही करू शकतोस. तू सारखी आप्पांसारखं बोलतेस, मग मला आप्पांची सारखी आठवण येते असं आता अभि म्हणतो. तेव्हा ते येईपर्यंत तू थांबतोस का इथे मग 2 दिवस, असं कांचन विचारू लागते. अभि म्हणतो, आता ते शक्य नाही आहे, कारण की अगं आता माझं सर्व काही फायनल झाले. अनिरुद्ध हा आता त्याचा आणि अरुंधतीचा फोटो हातात घेतो, जे अभिने त्या फोटोचं ड्रॉइंग केलेलं असतं. त्यावेळी आता अभि अनिरुद्धकडे जातो आणि त्याला म्हणतो की बाबा तुम्हाला आठवतंय का, आई बाबा या विषयावर पहिलं चित्र हे ड्रॉइंग करायला सांगितलं होतं, तेव्हा मी हे केलं होतं. अनिरुद्ध म्हणतो, हो बाळा आठवतंय ना. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही दोघे नेहमी असाच एकमेकांच्या हातात घालून उभे राहायचात, आमच्याबरोबर यायचात, पण आता ते प्रेम कुठं गेलं, मध्येच काय विस्कटलं काय माहीत. अरुंधती आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहतात आणि रडत असतात. त्यावेळी आय एम सॉरी अभि असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा तुम्ही सॉरी म्हणू नका, कारण आम्हीच मुलं कधी कधी विसरतो बाबा, की तुम्ही आईवडील असले तरीही तुम्ही माणसंच आहात आणि मग आपल्यालाही वेगवेगळ्या भावना असू शकतात, असं म्हणून तो अनिरुद्धला आता समजून घेतो. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, बाळा तू खूप मोठा हो, यशस्वी हो, त्यावेळी तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असू देत आणि तुम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं, आता माझी वेळ आहे असं म्हणून अभि म्हणतो की आशीर्वाद द्या. तेव्हा माझ्या पायावर तू डोकं ठेवू नकोस किंवा माझ्यासमोर वाकू नकोस, अरे मला मिठी मार आणि काही लागलं तर मला नक्कीच कॉल कर, असं म्हणून अनिरुद्ध आता अभिला मिठी मारतो. दोघेही खूप इमोशनल होतात, तर घरातील सर्वजण खूप रडत असतात. त्यानंतर अभि हा अरुंधतीकडे जातो आणि तिची अगोदर माफी मागत म्हणतो, आई मला माफ कर, कारण जेव्हा तू इथून गेली ना तेव्हा मी फक्त माझ्या सुखाचा विचार करत होतो, तुझ्या भावनांचा नाही. आई मला माफ कर, असं म्हणून तो खूप रडू लागतो.
त्यावेळी आता अरुंधती म्हणते, अभि बाळा तसं नाही आहे काही. माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणताही राग नाही आहे, तर ते फक्त प्रेम. अगं तू तुझं आयुष्य किती घुसमटत जगत होतीस याचा मी विचार केलाच नाही. नुसत्या डिग्र्या घेऊन काहीही उपयोग नाही हे तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला समजतं. त्यावेळी राजा, हे फक्त 4 पावसाळे मी जास्त पाहिले त्यातून आलेलं शहाणपण आहे. त्यामुळे तू स्वतःला आता गिल्टी फील करून घेऊ नकोस. त्यावेळी ती आता अभिला एक सल्ला देते की आपलं मन सांगतंय ना की मी जे करतो आहे ते बरोबर आहे, अगदी 101% बरोबर आहे. मग समाजाचा अजिबात विचार करायचा नाही. आपल्याला जे वाटतं ना ते नेहमी आपण करावं, कारण आज तुम्हाला नावं ठेवणारा समाज तुम्हाला उद्या डोक्यावर घेईल हे नक्कीच. मग ये जा करणारे सुद्धा आपल्या पाठीपाठी धावतात. अरुंधती आता असं अभिला सांगते. त्यावेळी अभि म्हणतो, तू जर आमच्या आयुष्यात नसती तर आम्हाला योग्य मार्ग कोणी दाखवला असता. तेव्हा तो आता अरुंधतीचा आशीर्वाद घेतो. तर तो आता आशूजवळ जातो आणि त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर खूप काही बोलायचं होतं. तुम्ही माझ्या आईला स्वीकारलं त्याबद्दल तुमचे आभार. अहो मी किती दिवस म्हणतोय तुमच्याशी बोलेन, परंतु विचार करण्यातच सर्व काही वेळ गेला. तेव्हा आत्ता बोल असं आता आशू म्हणतो. त्यावेळी तो म्हणतो की माझ्या आईला तुम्ही आपलंसं केलं. तिच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कधीही नव्हता. तो आनंद तुमच्याबरोबर राहून तिला मिळाला. माझ्या आईने खूप काही सोसले, त्यामुळे प्लीज तिला आता इथून पुढे सुखात ठेवा. तेव्हा तो म्हणतो, तू फक्त तुझी काळजी कर, तुझी आईची आणि इथली सर्व काळजी घेण्यासाठी मी आहे. त्यावेळी आता अभि खूप इमोशनल होतो आणि रडू लागतो. तेव्हा आशू म्हणतो, बघ तू काळजी करू नकोस, इथे मी आहे, आम्ही सर्वजण आहोत. तुझ्या गोलवर फोकस कर, तुला जे करायचंय त्या. काहीही मदत लागली तर मला लगेच कॉल कर, कारण तेथे माझ्या ओळखीचे खूप लोक आहेत. त्यावेळी अभि आता ठीक आहे असं म्हणतो. तर आता तो खूपच इमोशनल झालेला असतो आणि कशीबशी आपली बॅग सावरतो. त्यावेळी आता विशाखा आणि केदार लगेच पुढे येतात. दोघेही आता थोडे रडतच असतात. त्यावेळी आता अभि म्हणतो, विशाखा आत्ती आणि केदार काका, प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मला कॉल करा. त्यावेळी विशाखा म्हणते, मला एकदाही कॉल करावासा वाटला नाही का रे, कारण तुला एवढं लांब जायचं होतं, मला एकदा तरी सांगायचं ना. तेव्हा तो म्हणतो, सॉरी आत्या. केदार म्हणतो, काही हरकत नाही, इथून पुढे तिला पहिल्यांदा कॉल करत जा. अभि ठीक आहे असं म्हणतो, बॅग घेऊन निघालेला असतो. अरुंधती पुढे होते आणि म्हणते, अनघाला एकदा तरी भेट. तो आता ठीक आहे असं म्हणतो. इकडे अनघा खूप रडत असते. त्यावेळी अभि म्हणतो, अनघा मी निघालोय. त्यावेळी अनघा आता त्याला मिठी मारते आणि म्हणते की अभि प्लीज मला तू सोडून जाऊ नकोस, मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय, मला तुझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही, प्लीज अभि जाऊ नकोस. त्यावेळी आता अभि म्हणतो, जावं तर लागेल अनघा. अजून एक गोष्ट, तू आता भावनेच्या भरात मला बोलतेस हे ठीक आहे, परंतु मी गेल्यानंतर शांतपणे विचार कर, तुला माझ्या आयुष्यात राहायचंय का. तेव्हा अनघा म्हणते, असं का बोलतोस अभि तू, अरे मला तुझी आठवण आल्याशिवाय राहणार आहे का, आणि तू रोज मला व्हिडिओ कॉल करत जा. त्यावेळी अभि म्हणतो, हो नक्कीच करेन. अनघा म्हणते, तू असा वेडावाकडा विचार करू नकोस. अभि म्हणतो, तुला एकच सांगतो अनघा, ज्या दिवशी तू म्हणशील ना की मला आणि जानकीला तुझी अभि खूप आठवण येते, त्या दिवशी मी तुमच्या दोघींचंही तिकीट तिकडे पाठवून देईल, तू येशील ना माझ्याकडे. त्यावेळी आता अनघा त्याच्याकडे पाहतच राहते. दोघेही आता एकमेकांबरोबर बोलत असतात. हे आता तो म्हणतो, हे बघ तू आणि जानकी माझा श्वास आहात, त्यामुळे तो श्वास जर बंद झाला तर मी आयुष्यातून निघून जाईल कायमचा. तेव्हा अनघा त्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते, अभि प्लीज असं बोलू नकोस, असं म्हणून दोघेही रडत असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आरोहीला म्हणतो, मला आत्ता ह्या क्षणी वाटतंय की पुन्हा एकदा तुझ्या बोटात अंगठी घालावी आणि जे करायचं राहिलं होतं ते करावं. तो तिच्या जवळ जात तिचा किस घेतो. तेव्हा संजना ते पाहते. तेव्हा आता ती रूममध्ये येते आणि अनिरुद्धला म्हणते, काय चाललंय ना ह्या यशचं कळतच नाही, अगोदर गौरीबरोबर रोमांस केला, आता आरोहीबरोबर करतोय. तेव्हा गप्प बस ग, 26 वर्षे मी अरुंधतीबरोबर या रूममध्ये काढली आणि आता तुझ्याबरोबर आहे ना, मला काही वाटतंय का, असं म्हणून आता तो संजनाला चांगलाच सुनावतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.